करण्यासाठी होत असलेल्या जाचास कंटाळून सांगलीतील ऋतुजा सुकुमार राजगे या उच्चशिक्षित विवाहितेने आत्महत्या केली। या घटनेची नोंद घेत राज्यात धर्मांतर विरोधी कायदा करावा या मागणीसाठी साताऱ्यात सकल हिंदू समाजतर्फे मोर्चा काढण्यात आला। सांगलीतील या घटनेने हिंदू समाज पेटून उठला आहे। ऋतुजाला न्याय द्या आणि आरोपींना फाशी द्या। राज्यात धर्मांतर बंदी कायदा लागू करा अशा मागण्या घेत साताऱ्यातून मोर्चा काढण्यात आला। यात मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती। आज जो सकल हिंदू समाजातर्फे जो हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे, त्याच्यामध्ये सांगली येथे ती आमची भगिनी ताई आहे, तिच्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे आणि त्या संदर्भात तिने 7 महिन्याची गरोदर असताना जे धर्मांतरण तिच्या सासरच्या मंडळींनी जे घडवून आणत होते त्याला विरोध म्हणून आपला स्वतःच्या प्राणाची बलिदान दिलेलं आहे आणि तिने त्या पद्धतीने आत्महत्या केलेली आहे। आमची सरकारला एकच मागणी आहे की त्या भगिनीवर जो अत्याचार झालेला आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना त्वरित कठोर शासन झाले पाहिजे आणि जो आपला हिंदू जे सक्तीचं जे धर्मांतरण आहे ते कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि हिंदू धर्मांतरण बंदीचा कायदा हा लवकरात लवकर अंमलात आणला पाहिजे की सक्तीचं धर्मांतरण झालं नाही पाहिजे अशी सकल आमच्या हिंदू समाजातर्फे हिंदू बांधवांतर्फे मागणी आहे आणि त्या संदर्भात आम्ही सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने आज निवेदन देणार आहोत।